मित्रांनो, मला तुम्हाला आज 2 प्रश्न विचारायचे आहेत, पण आधी मुद्दा समजून घ्या. महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मे 2026 पासून मराठी भाषा अनिवार्य करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे आणि अनेक अमराठी आणि परप्रांतीय चालक याला विरोध करत आहेत. या व्हिडिओचा उद्देश कुठेही द्वेष पसरवणे नसून काय चूक आणि काय बरोबर आहे हे शोधून काढणे एवढाच आहे. आजपर्यंत हे यांच्या राज्यांमध्ये जाती धर्माच्या नावावर सरकारला निवडून देत आले आणि त्यानंतर तिकडचे सरकार यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अपयशी होतात, म्हणून हे इकडे येतात आणि जर वरतून हे इथल्या सरकारला आणि मराठी माणसालाच प्रश्न विचारणार असतील तर हे योग्य आहे का? एकदा हातचा चुकला की तुम्ही कितीही प्रयत्न करा, बेरीज चुकीचीच येते. महाराष्ट्रात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला फक्त आणि फक्त मराठी माणूसच जबाबदार आहे. कोणतेही मोठ्या शोरूम मध्ये, मॉल मध्ये, हॉटेल मध्ये गेल्यावर काय करतो मराठी माणूस? अरे भैया जरा ये मिलेगा क्या? अरे सर्व वॉशरूम किधर है? बरं, समोरचा पण बऱ्याच वेळा मराठीच असतो, तो पण हिंदीच बोलायला लागतो यांच्यामुळे. का? काय गरज आहे? महाराष्ट्रातले बहुतांश मुस्लिम बांधव जे मराठीच आहेत तरी सुद्धा हिंदीतच का बोलतात हे कोडं मला आजपर्यंत उलगडलं नाही. आज पंजाबचे मुस्लिम हे पंजाबी बोलतात, केरळचे मुस्लिम हे मल्याळम बोलतात, चेन्नईचे मुस्लिम हे तमिळ बोलतात. नाही आहेत काय अन्सार चाचांसारखी लोक सुद्धा ज्यांच्यावर प्रत्येक मराठी माणसाला गर्वच आहे. बघा, कोणत्याही भाषेबद्दल किंवा अमराठी लोकांबद्दल द्वेष मुळीच नाही, पण आज जर या विषयांमुळे रोजगार, साधन सुविधा, ट्रॅफिक या सर्वांवर परिणाम होणार असेल तर हा विषय अतिशय गंभीर आहे. आता माझे 2 प्रश्न इथल्या मराठी माणसासाठी. जर अमराठी लोंढ्यांमुळे इथल्या मराठी माणसालाच रोजगार राहिले नाही तर मराठी माणसाला कोणत्या राज्यात जाऊन आपल्या पोट्या पाण्याची सोय करायला आवडेल? आणि दुसरा प्रश्न हा की पहिल्या प्रश्नाचा साक्षात्कार होण्यासाठी मराठी माणसाकडे आता किती वेळ राहिला आहे? खाजवा डोकं जरा.